आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील उल्हास नदीच्या तीरावर भाजप आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला। या पुतळ्याचं अनावरण नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। मात्र आमदारांच्या या संकल्पनेतील कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा उल्लेख करण्यात आला। माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या भाषणात पाटील यांचा उल्लेख केला, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। माजी मंत्री कपिल पाटील आणि आमदार कथोरे यांच्यातील दुरावलेले संबंध सगळ्यांनाच ठाऊक आहेत, तरी देखील राजेंद्र घोरपडे यांनी कपिल पाटील यांचा उल्लेख केला। उल्हास नदीच्या पूररेषा संदर्भात जो काही पाठपुरावा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला, त्याचा आवर्जून उल्लेख राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या भाषणात केला। 4,500 सोसायट्या आमच्या या रेड लाईन ब्लू लाईन मध्ये बाधित होत आहेत। 1 लाखपेक्षा जास्त नागरिक आमच्या या रेड लाईन मध्ये बाधित झालेले आहेत। आम्हाला आपण जर का UDPCR मध्ये थोडासा बदल केला तर निश्चितच आमच्या या बदलापूरकरांना सुखकर समय येईल। या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांनी सन्माननीय आमचे मागचे मंत्री कपिल पाटील यांनी सुद्धा अनेक वेळा आपल्याकडे येऊन प्रयत्न केलेला आहे। आता आपण प्रत्यक्षात बदलापूरला आलेले 1 लाख लोक बाधित होत आहेत, त्यांना आपण सुटकारा द्यावा असं आमच्या बदलापूरकरांकडून मागणी आहे। दरम्यान आमदार कथोरे यांच्या संकल्पनेतील हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला। असं असताना देखील घोरपडे यांनी कपिल पाटील यांच्या नावाचा उल्लेख केल्यानं कथोरे गटातील काही कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।